षड्रिपू भाग 2. पुढे माझ्यापाशी काहीतरी विशेष आहे, मी इतरांपेक्षा वेगळा आहे, श्रेष्ठ आहे, हा भाव बळावत जाऊन त्या भरात इतरांना तुच्छ लेखून माझ्यासारखा कुणी नाही, माझा मोठेपणा इतरांनी मानला पाहिजे अशी वृत्ती होत जाते. तो मद समजावा. अखेरीस माझ्यासारख्या किंवा त्याहूनही अधिक अगर जास्त मौल्यवान वस्तू जर इतर कुणाकडे असतील तर त्यांच्याबद्दल जळफळाट होतो, त्याला मत्सर म्हणावे. आता या 6 शत्रूंचा जन्म कशात असतो तर वासना म्हणजे इच्छा, हवे नकोपण ही त्यांची आई आणि मीपणा किंवा अहंकार हा त्यांचा बाप. अशा या आईबापांची ही 6 बाळे काय धुडगूस घालतील आणि अनर्थ माजवतील त्याला मिती नाही. ती मोठमोठ्यांनाही सोडत नाहीत, त्यांना रसातळाला नेतात. नामस्मरणाने वासना नष्ट होते आणि नामस्मरणानेच सद्गुरुकृपा होऊन अहंकार मारला जातो. मग त्यांची ही 6 दिवटी बाळे पोरकी होतात आणि त्यांच्यावर आपल्याला हुकूमत चालवता येते. त्यांच्या हुकूमतीत आपण असलो तर सतत असंतुष्टता, असमाधान राहते. उलट आपल्या कह्यात त्यांना ठेवता आले तर सदैव समाधान, आनंद असतो. म्हणून सतत नामस्मरण करावे. श्री गोंदवलेकर महाराज.